नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून 2 टेस्टी पौष्टिक अशा रेसिपी बनवतोय, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय, यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली, थोडीशी मी तव्यावरती ही गरम करून घेतली, ही सुद्धा हातावरती कुस्करून यामध्ये घातली। यानंतर 2 चमचे तेल घालायचे। तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचे। यामध्ये 3 चमचे मी बेसन घालते, बेसनामुळे चव खूप छान येते रेसिपीला। हे बेसन सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर नेहमीच जसं आपल्या चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आहे। तर इथे असं पहा सॉफ्ट पीठ मळून घेतलं। आता हे झाकून ठेवूया 10 मिनिटं सेट होण्यासाठी आणि तोपर्यंत आपण इथे स्टफिंग तयार करूया। तर इथे मी 1 कप स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि हे जाडसर वाटून घ्यायचेत। तर पहा असे जाडसर वाटून घेतलेत। इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालंय, अर्धा चमचा इथे जिरं घातलं, यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे। याबरोबरच इथे मी किसलेलं आलं घातलं, याचा कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। स्वीट कॉर्नचे दाणे जे आपण जाडसर वाटून ठेवले होते ते यामध्ये घालायचे। याबरोबरच इथे मी अर्धा कप शिमला मिरची यामध्ये घातले, एक मध्यम आकाराची शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतले। स्वीट कॉर्नचे दाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपण आता मसाले घालूया। चवीप्रमाणे लाल तिखट घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर इथे मी पाव चमचा चाट मसाला घातला, अर्धा चमचा धने जिरे पूड घातली, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। अगदी चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार होतं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, भरपूर कोथिंबीर घालायची आहे। सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी गॅस बंद केला। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। तर ते पनीर मी कुस्करून घेतलं आहे, 100 ग्रॅम पनीर कुस्करून यामध्ये घातलं। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे। तर हे आपलं मस्त असं स्टफिंग तयार झालं आहे। आपण आता पराठे तयार करूया। तर पीठ आपण जे मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान सेट झालं आहे। पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे। तर आज आपण स्वीट कॉर्न पनीरचे पराठे बनवतोय। खूपच पौष्टिक आणि चवीला चटपटीत मस्त असे लागतात। मुलांना सुद्धा हे पराठे खूप आवडतात। तर इथे पहा एक मी गोळा घेतला आहे, असे सगळे गोळे तयार करून घेतलेत आपण घेतलेल्या पिठामध्ये आणि आपल्या साहित्यामध्ये 6 पराठे तयार होतील। तर इथे मी हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता हा लाटून घ्यायचा, अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। तर आज आपण त्रिकोणी आकाराचा पराठा बनवतोय। दिसायला खूप छान दिसतो असा त्रिकोणी आकाराचा पराठा, त्याबरोबरच मुलांना सुद्धा खूप आवडतो। तर इथे मी पातळ पोळी लाटून घेतली। आता यावरती स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। त्रिकोणी पराठा बनवतो त्यामुळे त्रिकोणी आकारामध्ये हे स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। आता पहा अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे। पाणी लावून घेते म्हणजे पीठ चिटकेल आणि पराठा आपला लाटताना फुटणार नाही। त्रिकोणी पराठा दिसायला छान दिसतोच, त्याबरोबरच स्टफिंग यामधून बाहेर येत नाही। कोणीही बनवू शकेल असा पराठा आहे हा। तर अशा पद्धतीने त्रिकोणी आकार दिला आहे। यावरती आता थोडंसं सुकं पीठ पसरवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने हा पराठा आपल्याला असा लाटायचा आहे, जास्त प्रेस करायचं नाही आहे।
इथे लाटून पराठा तयार आहे। आता आपण भाजून घेऊया। इथे मी तवा गरम केला, यावरती थोडंसं तेल पसरवून घेतलं। दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे बटर, तेल, तूप यावरती लावायचे। तर हा स्वीट कॉर्न पनीरचा पराठा तयार झाला आहे। काढून घेऊया। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा सर्व करते। असा सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अगदी हेल्दी आणि टेस्टी असा हा पराठा आहे। ही होती पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे सोलून घेतलेत। आता हे चिरून घ्यायचेत आणि मिक्सरमध्ये किंवा इथे मी आता चॉपरमध्ये हे बारीक करून घेते। तर या रेसिपीसाठी आपल्याला कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। इथे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला। यामध्ये आता मसाले घालूया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेची पूड घालायची आहे। इथे मी पाव चमचा ओवा घातला, 1 चमचा सफेद तीळ घातले, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालते। हे ऑप्शनल आहे, दिसायला रेसिपीमध्ये छान दिसतात म्हणून फक्त इथे मी घातलेत। इथे मी पाव चमचा आमचूर पूड घातली आणि इथे भरपूर कोथिंबीर घालायची आहे। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पिठाने छान ॲब्झॉर्ब केलं की यामध्ये आणखी 1 वाटी आपल्याला पीठ घालायचं आहे। तर इथे मी आणखी 1 वाटी यामध्ये पीठ घातलं। मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून याचा गोळा मळायचा आहे। तर कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे इथे आपल्याला खूपच कमी पाणी लागणार आहे पीठ मळण्यासाठी। तर इथे पहा, याचा मी असा गोळा तयार करून घेतला। तर यापासून आपण पराठा तयार करणार आहोत। इथे मी याच्यातला एक गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा आहे आणि याचा पातळ असा पराठा आता लाटून घ्यायचा आहे। सगळे पराठे एका आकाराचे होण्यासाठी इथे मी आता कट करून घेते पराठा। घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा अगदी मस्त असा पराठा आहे, अगदी झटपट तयार होईल। हा पराठा आता आपण भाजून घेऊया। त्याआधी यावरती मी सफेद तीळ पसरवून घेते। एकदा यावरती लाटणं फिरवायचं म्हणजे तीळ चिकटतील। दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट तयार होईल हा पराठा आणि चवीला खूप छान लागतो। हा पराठा बनवण्यासाठी सगळं साहित्य आपण घरचंच वापरलं। अगदी घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून आपण हा पराठा तयार केला। तर ही होती आपली दुसरी रेसिपी। तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।